नमस्कार, आपण पाहत आहोत विजय न्यूज। आजपासून संतनाथ महाराज यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम। श्रावण महिन्यात सोलापूर जिल्ह्यात भरणारी सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेली वैराग येथील ग्रामदैवत श्री सच्चिदानंद संतनाथ महाराज यांची यात्रा 23 ते 28 ऑगस्ट या कालावधीत 6 दिवस भरणार असून गुरुवारी नारळी पौर्णिमेच्या दिवशी यात्रेचा मुख्य दिवस असणार आहे। वैराग व परिसरातील 57 खेड्यांतील भाविक या ठिकाणी गर्दी करत असतात। रविवारी सकाळी मंदिर प्रक्षालन मानकऱ्यांसमवेत होऊन यात्रेची सुरुवात छबिन्याने होणार असून रात्री ह.भ.प. प्रसाद बुवा सहस्त्रबुद्धे यांची कीर्तन सेवा होणार आहे। यात्रेच्या मुख्य दिवशी म्हणजेच गुरुवारी नारळी पौर्णिमेस शेरणी व नैवेद्य दाखवला जातो। दुपारी पालखी प्रदक्षिणेसाठी मंदिरातून पारंपरिक वाद्य पथक तसेच लेझिम पथक यांच्यासह वाजत गाजत गाव तळ्यावर मानकरी शिवयोगी पाटील यांच्या हस्ते दहीहंडी फोडून काल्याचे वाटप झाल्यावर शोभेचे दारूकाम होणार आहे। शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी नंदकुमार पांढरमिसे यांचे संतनाथ केसरी मैदान, संतोष निंबाळकर यांचे क्रांतीसूर्य केसरी मैदान व निरंजन भूमकर यांचे धनजी भूमकर आखाडा येथे मल्लांसाठी आकर्षक कुस्त्यांचे फड रंगणार असून लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत। यात्रा काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। तसेच या काळात विविध करमणुकीच्या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे। तसेच लहान मुलांना खेळणी, पाळणे स्टॉल उभारण्यात आले आहेत। वैराग पंचक्रोशीतील भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे।